स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा मराठीचा 15वा धडा असे जगावे याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न काय, जोड्या लावा. अगटने बगट दिलाय. आता आपण इथे बघा, अगटने उत्तरे. कवेत अंबर घेताना पाय जमिनीवर असावेत. काळीज काढून देताना ओठावर हसू असावे. शेवटचा निरोप देताना जगाला गहिवर यावा आणि इच्छा दांडगी असेल तर अनेक मार्ग मिळतात. प्रश्न 2, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. तर उत्तर आहे, या जगाचा शेवटचा निरोप घेताना म्हणजेच दुनियेतून निघून जाताना, मृत्यू येताना असे काहीतरी भव्य दिव्य कर्तृत्व करून जावे की सारे जग तुमच्या जाण्याने हळहळले पाहिजे. तुमची आठवण यावी अशी काहीतरी कामगिरी करून जा. प्रश्न 3, संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. तर उत्तर आहे, संकटांना निर्भयपणे सामोरे जावे. त्यांना अत्तरासारखे छातीवर झेलावे. डोळ्याला डोळा भिडवून निडरपणे संकटाचा सामना करावा. संकटांना जशास तसे उत्तर द्यावे. संकटांना न घाबरता तोंड द्यावे. याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा. तर उत्तर आहे, सुप्रसिद्ध कथा कादंबरीकार वि. स. खांडेकर यांची हरणी वा पारधी ही एक रूपक कथा आहे. हरणी जीवाच्या आकांताने धावत होती. तिच्या मागे एक पारधी बाण रोखून तिचा पाठलाग करत होता. धावत धावत ती एका पहाडाच्या टोकावर आली. पुढे दरी होती आणि मागे पारधी. पुढे जावे तर दरीत कोसळून मरण येणार आणि थांबावे तर पारधी बाण रोखून उभा होता. हरणी क्षणभर विचार करून थांबली आणि पारध्यासमोर डोळे रोखून उभी राहिली. तिचे ते धैर्य पाहून पारध्याच्या हातातील बाण गळून पडला. प्रश्न 5, कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, निर्भयपणे संकटाचा सामना करत हसतमुख जगावे. दिव्य कामगिरी करताना देखील वास्तवाचे भान ठेवावे. परोपकार करताना उठे हास्य ठेवावे. जगातून निघून जात असताना सगळ्यांच्या स्मरणात राहील अशी मोठी कामगिरी करावी. हा संदेश कवीने या कवितेच्या माध्यमातून दिला आहे. तर खेळूया शब्दांशी. खालील वाक्प्रचाराचा अर्थ यांच्या जोड्या लावा. अगट आणि बगट उत्तरे. नजर रोखणे, निर्भयपणे पाहणे, पाय जमिनीवर असणे, वास्तवाचे भान ठेवणे, गगन ठेंगणे होणे, खूप आनंद होणे, कवेत अंबर घेणे, अशक्य गोष्ट शक्य करणे, काळीच काढून देणे, प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे. कवितेतील यमक जोडणारे शब्द. अत्तर, सत्त, 72, ताऱ्यांची, स्वप्नांची, जाताना, देताना. खालील अधोरेखित शब्दासाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा. तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. तर पाय असावे जमिनीवरती कवेत आकाश घेताना. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. असे जगावे छाताडावर संकटांचे लावून अत्तर. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70. असे दांडगी इच्छा ज्याची वाटा तयाला मिळती 70. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये जीवनाला द्यावे उत्तर. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कापरा कापरा. वाचा. मित्रांनो, हा उतारा आपल्या पुस्तकात पण आहे किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही याला शांतपणे वाचून घ्या. पुढचा प्रश्न आहे, सारे हसूया. रमा, काय गहू आणलास? उमा, पिशवीतून आणला. रमा, तसं नाही ग, म्हणजे कोणत्या भावाने आणला? उमा, माझ्या चुलत भावाने आणला. तुम्हाला इथे काही ॲप्सची सांकेतिक चिन्हे दिलेली आहेत. या चिन्हांना काय म्हणतात? ही ॲप्स कशासाठी वापरली जातात? याची माहिती घरातील मोठ्या व्यक्तींकडून जाणून घ्यावं, लिहा. तर चित्रात दिलेल्या ॲप्सची नावे आणि त्यांचा उपयोग खाली दिला आहे. तर बघा, पहिले जे ॲप आहे ना, ते कॉन्टॅक्ट्स आहे. ओके, संपर्क. मोबाईल नंबर जतन करण्यासाठी. ओके, मग ईमेल आहे संदेश पाठवण्यासाठी व मिळवण्यासाठी. होम स्क्रीन आहे मुख्य स्क्रीनवर जाण्यासाठी. ब्राउझर इंटरनेट वापरण्यासाठी. फाईल मॅनेजर फाईल पाहण्यासाठी व व्यवस्थापनासाठी. फेसबुक सोशल मीडिया वापरण्यासाठी. म्युझिक प्लेयर गाणी ऐकण्यासाठी. व्हॉट्सअप मेसेज व कॉल करण्यासाठी. फोन डायलर फोन कॉल करण्यासाठी. सेटिंग मोबाईलच्या सेटिंग बदलण्यासाठी. कॅमेरा फोटो काढण्यासाठी. नेटवर्क डेटा इंटरनेट व नेटवर्क स्थिती पाहण्यासाठी. लॉक्स अँड सिक्युरिटी सुरक्षित मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी. मित्रांनो, यातले काही ॲप्सचे चिन्ह आता बदललेले दिसतील तुम्हाला. ओके, कारण आता नवीन जसं अपडेट होतं तशा पद्धतीने ॲप्सचे आयकॉन बदलत असतात. विचार करा व सांगा.
तुम्हाला मोबाईल संगणकावरील कोणती ॲप्स वापरायला आवडतात? तर मला व्हॉट्सअप, यूट्यूब, गुगल क्रोम, कॅमेरा आणि म्युझिक प्लेअर ही ॲप्स वापरायला आवडतात. या ॲप्समुळे माहिती मिळते, मित्रांशी संपर्क राहतो आणि मनोरंजनही होते. अभ्यास करण्यासाठी अशा एखाद्या ॲपचा वापर करणे तुम्हाला आवडते का? असं कारण सांगा. होय, मला अभ्यासासाठी ॲप्स वापरायला आवडते. कारण शैक्षणिक ॲप्समुळे व्हिडिओ सराव, प्रश्न आणि नोट्स सहज मिळतात. त्यामुळे अभ्यास अधिक सोपा आणि रंजक होतो. शंका लगेच दूर करता येतात. या विविध ॲप्सचा उपयोग तुम्हाला आवश्यक वाटतो का? असल्यास किंवा नसल्यास का ते सांगा. होय, विविध ॲप्सचा उपयोग आवश्यक वाटतो कारण संवाद साधणे ही माहिती मिळवणे, ऑनलाईन व्यवहार करणे आणि शिक्षण घेणे यासाठी ॲप्स उपयुक्त ठरतात. मात्र त्यांचा योग्य आणि मर्यादित वापर करणे गरजेचे आहे. मोबाईल संगणकावरील ॲप्स वापरताना तुम्ही कोणती दक्षता घ्याल? तर उत्तर, अनोळखी लिंकवरती क्लिक करणार नाही, मजबूत पासवर्ड वापरेल, वैयक्तिक माहिती कोणाशी शेअर करणार नाही, फक्त विश्वासार्ह ॲप्स डाउनलोड करेन, वेळेचे नियोजन करूनच ॲप्स वापरेन. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आता इथे प्रश्न काय बघा, मला अभ्यास करताना कठीण वाटणाऱ्या गोष्टी: गणितातील कठीण उदाहरणे सोडवणे, इंग्रजी शब्दांचे अर्थ आणि स्पेलिंग लक्षात ठेवणे, मोठी उत्तरे पाठांतर करणे, एकाग्रता टिकवणे, वेळेचे योग्य नियोजन करणे. त्यासाठी कोणती ॲप्स तयार व्हावी तसे वाटते? तर स्टेप बाय स्टेप गणित ॲप, उदाहरण टप्प्याटप्प्याने समजावून सांगणारे, शब्दसंग्रह वाढवणारे ॲप, कठीण शब्दांचे अर्थ, उच्चार आणि सराव चाचण्या देणारे, स्मरणशक्ती वाढवणारे ॲप, नोट्स, फ्लॅशकार्ड आणि क्विज सुविधा असलेले, टाइम टेबल प्लॅनर ॲप्स, अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून आठवण करून देणारे, एकाग्रता वाढवणारे ॲप, अभ्यास करताना